नमस्कार. सत्यमेव जयते या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज दिवसभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आपण अगदी सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. आणि अर्थातच सुरुवातीला बातमी आहे भारत पाकिस्तान तणाव आणि युद्धासंदर्भातली. पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरीदके भवालपूरसह 9 ठिकाणी हल्ले करून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिलेली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणं हेच ऑपरेशन सिंदूरचं ध्येय असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. यासोबतच मुदस्सर अहमद, अब्दुल मलिक रौफ आणि युसुफ अझहर या 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. भारतीय हवाई दलानं मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलेला आहे. Operation Sindoor was conceptualized with a clear military aim to punish the perpetrators and planners of terror and to destroy their terror infrastructure. There was also a term of reference and our own binding self-imposed restriction to target only terrorists and thus prevent collateral damage. And those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf, and Mudassir Ahmed. कंबरड मोडण्यासाठीच ऑपरेशन सिंदूर होतं. दहशतवादाला समूळ नष्ट करण्याचं उद्दिष्ट ऑपरेशन सिंदूरचं असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलेले. भारतीय लष्कराची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये काय सांगण्यात आले आपण पाहूयात. कसाबनं प्रशिक्षण घेतलेल्या मुरीदकेसह 9 दहशतवादी तळ नष्ट केलेली आहेत. दहशतवाद्यांच्या टॉप 3 कमांडरसह 100 दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आला. लष्कर ए तोयबा आणि जैश मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले. यासह मुरीदकेमध्ये 4 स्फोट घडवून अझहरचा अड्डा नष्ट करण्यात यश मिळाल्याचंही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलं. यासोबतच पाकचे श्रीनगर ते भुजपर्यंत शेकडो ड्रोन हल्ले झाले आणि भारतानं सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेतून माहिती दिलेली आहे. यासह पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेलेले आहेत या ऑपरेशन सिंदूरमध्ये. रहीम यार खान चकलाला मुरीदके एअरबेस उद्ध्वस्त करण्यात भारताला यश मिळालेलं आहे. पाकच्या 3 हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यात आलेल्या आहेत. या लष्कर ए तोयबा आणि जैश मोहम्मदचं तळ उद्ध्वस्त करण्यात भारताला मोठं यश मिळाल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं. आणि दहशतवाद्यांच्या टॉप 3 कमांडरसह 100 दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेला आहे. तर पाकिस्तानने आज जर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर करारा जवाब दिला जाईल असं म्हणत सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पाकला भारतीय सैन्य दलाने आता थेट इशारा दिलेला आहे. कालही शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आणि आज जर अशा पद्धतीने शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर करारा जवाब मिलेगा या शब्दामध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानला सुनावलंय. To my counterpart, highlighting these violations of the understanding between the DGMOs on the 10th of May and our firm and clear intent to respond to these fiercely and punitively, if repeated tonight, subsequently or later. In this regard, I must inform all of you that the Chief of Army Staff has earlier today conducted a security review and has granted full authority to our army commanders for counter actions in the kinetic domain in case of any violation by Pakistan. तर शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर आज सोडणार नाही असा यावेळेस इशारा भारतीय सैन्य दलानं दिलेला आहे. दरम्यान आता ऑपरेशन सिंदूर चालवून भारतानं 3 उद्दिष्ट साध्य केलेली आहेत. लष्करी, राजकीय आणि मानसिक उद्दिष्ट साध्य केलं असून मिट्टी में मिला देंगे असं म्हणत बहावलपूर, मुरीदके आणि मुझफ्फराबाद मध्ये दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करून पाकिस्तानला सडेतोड जबाब दिलेला आहे. सिंधू जल करार स्थगित करून राजकीय हेतू साध्य केला. घुसके मारेंगे म्हणत मानसिकदृष्ट्याही
मोठं उद्दिष्ट साध्य केलेलं आहे. तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कोणती 3 महत्त्वाची उद्दिष्ट आपण साध्य केलेले ते आपण सविस्तर पाहूयात. तर आपण पाहूयात लष्करी उद्दिष्ट मिट्टी में मिला देंगे असं म्हणत बहावलपूर, मुरीद आणि मुझफ्फराबाद उद्ध्वस्त करण्यात आलेले तिथले बेस कॅम्प यासह सिंधू जल करार केला आणि त्यानुसार आपण राजकीय उद्दिष्ट साध्य केलेले सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवण्याचा प्रयत्न केला. घुसके मारेंगे असं म्हणत पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली आणि एका पद्धतीने आपण पाकिस्तानला हादरवून सोडलेला आहे, म्हणजेच मानसिक अटॅक केलेला आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते, आपण पाहूयात. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली असून दहशतवादी आता सीमारेषे पार सुरक्षित नाही आहेत असं समजतंय. त्यामुळे आपण पाहतोय कुठे कुठे आपण कारवाई केली आहे. नूर खान, रफिकी, मुरीद यासोबतच रहिमियार खान, सुकर आणि सरगोधा या 6 ठिकाणी आपण पाहिले 6 एअरबेसवर हल्ला केलेला आहे आणि एकूणच पाकिस्तानला घुसून मारल्यामुळे त्यांचा एकूणच जे बळ आहे मानसिक खच्चीकरण आहे ते करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. तर आपण पाहतोय भारतानं पाकिस्तानचे 6 एअरबेस उद्ध्वस्त केलेले. नूर खान, रफिकी, मुरीद, रहिमियार खान, सुकर आणि सरगोधा हे 6 एअरबेस आपण या 6 एअरबेसवर हल्ला केला आणि या हल्ल्याच्या माध्यमातून आपली अटॅक सिस्टीम किती तगडी आहे हे दाखवलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला अर्थातच मोठं नुकसान झालं. पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं ही प्रचंड मोठी कारवाई केलेली आणि अक्षरशः रावळपिंडीपर्यंत मजल मारली असं विधान यावेळेस राजनाथ सिंह यांनी विधान केलेलं आहे. दहशतवादी आणि त्यांचे आका आता सीमारेषे पलीकडे सुद्धा सुरक्षित नाहीये असा थेट इशारा यामुळे मिळतोय. आपण पाहतोय एअर डिफेन्स सिस्टीम रडार कशा पद्धतीने आपण त्यांच्या या एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेल्या आहेत. याच यंत्रणेद्वारे शत्रूचे जे विमानं असतात त्याला ट्रॅक करू शकतो, आपल्या देशाचं संरक्षण करू शकतो. मात्र आपण पाहू शकतो पाकिस्तानच्या याच एअर डिफेन्स सिस्टीम ज्या त्यांनी घेतलेल्या होत्या चायनाकडनं त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. अत्यंत कुचकामी ठरल्या. जिन भारत विरोधी और आतंकी संगठनों ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे, उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है. भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी. हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की, बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावलपिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर है. और अब पहलगाम की घटना के बाद दुनिया देख रही है कि जब भारत ने पाकिस्तान के भीतर घुसकर मल्टीपल स्ट्राइक्स की है. तर आपण पाहिलं पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं मोठी कारवाई करत त्यांचे 6 एअरबेस उद्ध्वस्त केलेले आणि अशा पद्धतीनं पाकिस्तानचं मानसिक खच्चीकरण केले. दरम्यान आता भारत आणि पाकिस्तानने सामंजस्य करार केलेला आहे आणि त्यानंतर भारत आणि पाकचे डीजीएमओ उद्या चर्चा करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सिंधू करार आणि पाकसोबत व्यापार स्थगितच राहणार असल्याची भूमिका भारतानं घेतलेली आहे. तर उद्या दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा होणार आहे आणि यामध्ये आपण काय करणार आहोत आणि पाकिस्तानच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊयात सविस्तर. तर आपण पाहतोय भारत पाकिस्तानमधील सिंधू करार स्थगितच राहणार असल्याची भूमिका भारताची आहे. मात्र हा जलकरार आणि काश्मीरवरही चर्चा होईल अशी आशा पाकिस्तानला वाटते. मात्र ती चर्चा होणार नाहीये, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाहीये. यासह दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानसोबतचा व्यापार हा बंदच राहणार असल्याची भूमिका भारतानं घेतलेली आहे. मात्र भारतासोबत उद्या होणारी चर्चा म्हणजे भारत पाकिस्तानमधली नवी सुरुवात आहे असं पाकिस्तानला वाटतंय. यासह तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूयात. पाकिस्तानसोबत फक्त आणि फक्त दहशतवादाच्याच मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मात्र भारतासोबत उद्या होणाऱ्या चर्चेमध्ये आणखीनही काही काश्मीरसारखे मुद्दे सुटतील असा विचार
त्यांचा आहे, पाकिस्तानचं आहे, मात्र ते घडणार नाही. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा बैठक पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी भारत आपलं पथक पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि पाकिस्ताननं जे काही दावे केलेले आहेत, ज्या काही दहशतवादी घटना घडवून आणलेल्या आहेत, दहशतवादी हल्ले केलेले आहेत, त्या सर्व हल्ल्यांसंदर्भातले पुरावे या UNSच्या बैठकीमध्ये आपल्याकडनं सादर केले जाणार आहेत. पुराव्यांसहित आपण पाकिस्तानचा पर्दाफाश या बैठकीमध्ये करणार आहोत. तर पाकड्यांचा खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा फाटलेला आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात होता अशी कबुली खुद्द पाकिस्ताननंच दिलेली आहे. तर यापुढे सुद्धा अशा कारवाया करू असं सूचक इशारा सुद्धा पाकिस्ताननं भारताला दिलाय. पाकिस्तान हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी औरंगजेब अहमदनं एका पत्रकार परिषदेतून ही कबुली दिलेली आहे. पाकिस्तानी जनतेला जर कोणी धमकी देत असेल तर आम्ही काय करू शकतो हे पुलवामाच्या वेळी दाखवून दिलेलं आहे आणि आताही त्यामध्ये बदल झालेला नाही हे लक्षात घ्यावं अशी पोकळ धमकी या अधिकाऱ्यानं भारताला दिलेली आहे. If Pakistan's airspace, Pakistan's land, Pakistan's ADIZ and territorial waters, there's no compromise. There's no compromise. Pakistan's people, when they are threatened, their loss of life, loss of material, it cannot go unnoticed, cannot go like that. We owe it to our nation. And the pride and the trust the Pakistani nation has on our armed forces, we have always upheld it at all cost. At all cost. We did try to tell them with our tactical brilliance in Pulwama. Now we showed them our operational prowess and strategic guile and guide. And I think they should take heed. This is the best we can. दरम्यान पाकिस्तानच्या या कबुलीवर आता निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी नक्की काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही आपण ऐकूया. जैश ए मोहम्मदनं जबाबदारी पत्करल्यानंतर सुद्धा पुलवामा हल्ल्यामध्ये आमचा कुठलाही हात नाही अशा प्रकारचा कांगवा पाकिस्तान वेळोवेळी करत आला होता. पण 2019 ची ही घटना आणि त्याचा बुरखा 2025 मध्ये फाटला गेलेला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानचेच एक सिनियर ऑफिसर DGPR यांनी सरळ सरळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुलवामा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या आर्म्ड फोर्सेसचं टेक्निकल ब्रिलियन्स होतं. 6 वर्षानंतर पाकिस्तान जर अशी कबुली देत आहे तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या भारतामधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचाच महत्वाचा सहभाग असतो आणि तो कांगावा करतो की आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. तर अर्थातच दहशतवाद्यांची पिलावळ पोचण्यामध्ये नेहमी पाकिस्तानचा हात असतो, मात्र आम्ही काहीही करत नाही असा कांगावा त्यांच्याकडनं केला जातो. आणि म्हणूनच आता संगीतकार जावेद अख्तर यांनी सुद्धा पाकिस्तानला खडेबोल सुनावलेले आहेत. पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. तुम्ही मित्र बदलू शकता मात्र शेजारी बदलू शकत नाही असा घणाघात जावेद अख्तर यांनी केलाय. सकाळने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केलाय. कि ये वो लोग हैं जिनके 91,000 सोल्जर, इससे बड़ा सरेंडर वर्ल्ड की हिस्ट्री में कहीं नहीं हुआ है. 91,000 सोल्जर were with us and we left them, let them go. पर कहावत है कि कुत्ते की दुम अगर नलकी में 12 बरस भी रहे तो नलकी भी टेढ़ी हो जाती है. खैर छोड़िए, अब क्या करें. आप दोस्त बदल सकते हैं, पड़ोसी नहीं बदल सकते, ये हमारी बदनसीबी है. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीचं पाकनं उल्लंघन केलं. त्यामुळे हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर आता सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये हवाई दलानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं प्रत्युत्तर. ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही. हवाई दलाचा पाकिस्तानला इशारा.
ऑपरेशन सिंदूरच्या याच धमक्यांनी बिथरलेला पाकिस्तान अमेरिकेपुढे रडला आणि शस्त्रसंधीसाठी मध्यस्थीची विनंती केली. अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. मात्र कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे पाकनं अवघ्या 3 तासात दाखवून दिलंय. पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मध्यवर्ती भागात ड्रोन हल्ले केले. त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. असं असलं तरी आता हवाई दलानं पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिलाय. ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही. योग्य वेळी सविस्तर माहिती देणार. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं घेतला. आधी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानच्या लष्कराची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त करत पाकिस्तानला धडा शिकवला. त्यानंतर बिथरलेला पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे विनवणी करू लागला. अखेर अमेरिकेनं मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडून आणली. मात्र पाकनं पुन्हा कुरापत काढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र याचा नेमका अर्थ काय आहे हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय. ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही आहे, कारण पाकिस्तान खोड्या काढतो आहे. तो अजून ड्रोन पाठवतो आहे, मिसाईल पाठवतो आहे. त्यामुळे आमचे विमानं आणि आमची जी संरक्षण यंत्रणा आहे, मिसाईल्सची संरक्षण यंत्रणा आणि ऑफेन्सिव्ह यंत्रणा दोन्ही हे स्टँड टूवरच राहतील. आणि जोपर्यंत पाकिस्तानी सैनिक मागे जाणार नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर चालूच राहील आहे. पाकिस्तानकडून होणारं कुठलंही दहशतवादी कृत्य हे युद्ध मानलं जाईल असा स्पष्ट इशारा भारतानं दिलाय. मात्र त्यानंतरही पाकिस्ताननं द्विपक्षीय चर्चेचं उल्लंघन केलंय. त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई दल पुन्हा पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना लक्ष्य करणार की राजनैतिक दृष्टिकोनातून पाकिस्तानची कोंडी करणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. युद्धबंदीनंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मोठं भाष्य केलेलं आहे. काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का आणि यासाठी भारत आणि पाकिस्तान सोबत चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय. काश्मीर प्रश्नी तोडगा निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात अमेरिकेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातंय. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट पाहूयात. भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे. मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला युद्ध थांबवण्यासाठी, युद्धविराम लावण्यासाठी ऐतिहासिक निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली. दोन्ही देशांसोबत चर्चा झाली नसली तरीही मी भारत आणि पाकिस्तान राष्ट्रासोबत व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. या व्यतिरिक्त काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का यासाठी मी भारत आणि पाकिस्तानसोबत बातचीत करणार असल्याचे ट्रम्प म्हणतात. दरम्यान ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भारत पाकिस्तान शस्त्रसंधी संदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धानंतर भाजपानं जाहिरात केली होती, पप्पांनी युद्ध थांबवलं म्हणजेच मोदींनी युद्ध थांबवलं असं म्हटलं जात होतं. मग आता अमेरिकेच्या पप्पांनी युद्ध थांबवलं का असा संतप्त सवाल राऊतांनी विचारलाय. भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून, मुळात ट्रम्प कोण आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवला आमचं? हा त्यांचा पापा असेल, या देशाचा पापा नाहीये. तुम्ही पापा घेत बसा त्यांचा, आम्हाला काय पडलेलं नाहीये. पण या देशाची बेआबरू झालेली आहे, या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत. 26 महिलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून, ते 6 अतिरेकी कुठे आहेत? 26 महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं, त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही. कुठे आहेत ते सांग. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी काँग्रेसनं सरकारकडे केली आहे. त्यासोबतच पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही काँग्रेसनं केली. या संदर्भात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना पत्र लिहिलं असून भारताच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा कशी केली, त्याची सत्यता काय आहे हे सगळ्यांना समजायला हवं असं काँग्रेस म्हणते. मोदींच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय बैठक आता
बोलवण्याची मागणी काँग्रेसकडनं करण्यात आलेली मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी या संदर्भात पत्र लिहिलेलं आहे. भारतानं हल्ला केला आणि त्यामध्ये घायाळ झालेल्या पाकिस्तानच्या मदतीला कुणीही येत नाहीये आणि अशा स्थितीमध्ये मदरशांमधील मुलांचा संरक्षणासाठी वापर करण्याचा पाकचा डाव आहे. पाहुयात एक खास रिपोर्ट. जहाँ तक मदारस के स्टूडेंट्स का ताल्लुक है, इसमें कोई शक नहीं है कि वो हमारी एक सेकंड डिफेंस लाइन है. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत केलेलं हे धक्कादायक विधान. इसमें कोई शक नहीं है कि वो हमारी एक सेकंड डिफेंस लाइन है. मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी म्हणजे आपली दुसऱ्या क्रमांकाची संरक्षण फळी असल्याचं आसिफ यांनी म्हटलंय. आसिफ यांच्या विधानावरून पाकिस्तानमध्ये गदारोळ माजलाय. शस्त्रांऐवजी स्वतःच्या बचावासाठी मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे करतंय, यावरूनच पाकचा खरा चेहरा समोर आलाय. मदरशांच्या नावाखाली पाकिस्तान दहशतवादी छावण्यात चालवत असल्याचं या वक्तव्यावरून सिद्ध होतंय. काय म्हणतात पाकचे संरक्षण मंत्री, पाहूया. जहाँ तक मदारस के स्टूडेंट्स का ताल्लुक है, इसमें कोई शक नहीं है कि वो हमारी एक सेकंड डिफेंस लाइन है. भारताच्या प्रत्युत्तरानंतर सीमेवरील 1000हून अधिक मदरसे बंद करण्यात आले. गरज पडल्यास युद्धात मदरशांमधील मुलांचा वापर करण्याचा पाकचा डाव आहे. भारताच्या हल्ल्यादरम्यान संरक्षणासाठी मुलांचा वापर करण्याची पाकची रणनीती आहे. पीओकेमध्ये असलेल्या छावण्यांमधून मुलांना प्रशिक्षण दिलं जाते. नियंत्रण रेषेच्या जवळ ठेवून त्यांना भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून दिली जाते. भारतीय सीमेत घुसखोरीचं प्रशिक्षण देखील दिले जाते. गुलपूर, सय्यदना बिलाल आणि सवाई नाला यासारख्या अनेक शिबिरांमध्ये मार्ग नियोजन विशेषतः शिकवलं जाते. गरीब किंवा कट्टरपंथी मानसिकतेच्या तरुणांचा समावेश केला जातोय. त्यांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार केलं जातंय. भारताच्या हल्ल्यानं गांगरलेल्या पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळत नाहीये. त्यामुळेच मदरशांमधील मुलांची ढाल केली जाते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आपण पाहिलं कशा पद्धतीने मदरशांमधील मुलांचा पाकिस्तानकडनं वापर होतोय. दरम्यान आता भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे खरी, पण पाकिस्तानमध्ये तख्तपालट होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याची नेमकी कारणं काय आहेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकिस्तानात सत्तापालट होणार? पंतप्रधान विरुद्ध लष्कर प्रमुख भिडले. ट्रम्प यांची मध्यस्थी पाकनं धुडकावली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्याने घायल झालेल्या पाकिस्तान सरकारनं अमेरिकेचं दार ठोठावलं. भारताचे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेला मध्यस्थीची विनंती केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. मात्र पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा निर्णय लष्कर प्रमुख असीम मुनीरनं अवघ्या 3 तासात धुडकावत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर विरुद्ध पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. त्याची कारणं काय आहेत ते पाहूया. युद्धखोरीला भारतानं सडेतोड उत्तर दिल्यानं पाकची नाचक्की झालीय. फतेह 1 मिसाईल भारतानं पाडल्यानं पाकचं हसू झालंय. भारतावरच्या हल्ल्यात विशेष काही हाती न लागल्यानं मुनीरचा संताप झालाय. शरीफ सरकारकडून अमेरिकेच्या मध्यस्थीचं स्वागत झालंय, मात्र मुनीरच्या लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय. एकीकडे पाकमध्ये महागाई, बेरोजगारी शिखरावर आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सरकार आणि लष्कराविरोधात असंतोष आहे. तर इम्रान खान यांच्या पक्षाचे 93 खासदार असतानाही त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान युद्धात प्रत्येक वेळी सपाटून मार खावा लागल्यानं युद्धानंतर पाकिस्तानमध्ये तख्तापालट होण्याचा इतिहास आहे. 1949 पहिल्या भारत पाक युद्धानंतर पाकवर लष्करी प्रभाव वाढला. 1969 1965 युद्धातील पराभव निर्माण झालेल्या असंतोषामुळेच अयूब खानचा राजीनामा. 1971 बांगलादेशच्या निर्मितीनंतर याहा खानचं सरकार उलथून भुट्टो पंतप्रधान झाले. 1999 कारगिलमधील पराभवानंतर परवेज मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांचं सरकार उलथवलं. पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली यादवी, लष्करावरील संपत चाललेला विश्वास, बलुचिस्तानमध्ये पडलेली विद्रोहाची ठिणगी, यानंतर आता पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरनं मोठा दणका दिलाय. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये पुन्हा तख्तापालट होऊन असीम मुनीरच्या नेतृत्वात लष्करानं बंड केल्यास शहबाज शरीफ यांची सत्ता उलथून पडल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे पाकमध्ये हा विद्रोह किती टोकाला जातोय त्यावर पाकिस्तानचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर शस्त्रसंधीचं सुद्धा पाकिस्ताननं उल्लंघन केलं, मात्र भारतानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान नरमला. सध्या भारत पाक सीमेवर शांतता आहे. काल रात्री कुठेही गोळीबार झाला नाही किंवा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला नाही. जम्मू, पूंछ, राजौरी, अमृतसर, फिरोजपूर, अखनूरमध्ये गोळीबार झालेला नाही, त्यामुळे या ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येते. दरम्यान याच ठिकाणी गोळीबार आणि ड्रोन हल्ल्याच्या घटनाही घडत होत्या, त्यामुळे ब्लॅकआउटही करण्यात आलेलं. तर जैसलमेरमध्ये शेतामध्ये सापडलेलं क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्यात भारताला यश आलेलं आहे. सुरक्षा दलाकडून क्षेपणास्त्र यशस्वीरित्या निष्क्रिय केलं गेलं. काल सकाळी जैसलमेरमध्ये एका शेतामध्ये पाकिस्ताननं डागलेलं क्षेपणास्त्र सापडलं. आज एक क्षेपणास्त्र सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलंय. आज सदर थाने में ये जो एक्सप्लोजिव मिला है उसका हम डिस्पोजल कर रहे हैं कि और भी जगह गांव के अंदर, क्योंकि काफी लोग पहले घरों के अंदर थे, तो वो जब खेतों में जाएंगे तो संदिग्ध वस्तु या फिर एक्सप्लोजिव मिलने के चांस है. उसमें एक प्रोटोकॉल की पालना करें, 100 मीटर की दूरी रखें, पुलिस कंट्रोल उनको तुरंत सूचना दें. जो भी संदिग्ध वस्तु मिलती है उसकी फोटो सोशल मीडिया पर अपलोड ना करें. जहां तक बात है अलर्ट की, प्रशासन जो भी आदेश दे उसकी पालना करें. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकमधील 5 प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. या 5ही दहशतवाद्यांचा खात्मा करणं भारतासाठी का महत्त्वाचं होतं, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 टॉप कमांडर ठार. पाकमधील दहशतवाद्यांचे आगा घाबरले. पाकमधील दहशतवादी फॅक्टरीज उद्ध्वस्त. भारताच्या ऑपरेशन सिंदूरची दाहकता हळूहळू समोर येऊ लागली आहे. भारतानं 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आता या हल्ल्यात पाकमधील मोठे दहशतवादी मारले गेले आहेत. या टॉप 5 दहशतवाद्यांचा खात्मा भारतासाठी का महत्वाचा आहे, पाहूया. मुदस्सर खडियन खास, मुरिदकेतल्या मरकज तैयबाचा प्रमुख, पाक लष्कराचा जवळचा दहशतवादी. अंत्यविधीला पाक सैन्यानं गार्ड ऑफ ऑनर दिला. 26/11 हल्ल्याला मुदस्सरचा पाठिंबा. हाफिज मोहम्मद जमील, दहशतवादी मसूद अझहरचा सर्वात मोठा मेहुणा. बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाचा प्रमुख. जैश ए मोहम्मदसाठी निधी संकलनात सक्रिय सहभाग. मोहम्मद युसुफ अझहर, मौलाना मसूद अझहरचा मेहुणा. जैश ए मोहम्मदसाठी शस्त्र प्रशिक्षणाची जबाबदारी. IC-814 विमान अपहरण प्रकरणामध्ये सहभाग. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग. खालिद उर्फ अबू अकाशा, लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी. अबूच्या अंत्यविधीला फैसलाबादमध्ये पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित. अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्र तस्कर. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग. मोहम्मद हसन खान, जैश ए मोहम्मदचा संबंधित दहशतवादी. जैश ए मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खानचा मुलगा. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे समन्वय साधण्यात सक्रिय. भारतानं पाकमधील 5 प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने भारतासाठी हे मोठं यश मानलं जात आहे. या हल्ल्यात मसूद अझहरचे 2 मेहुणे ठार झाले असले तरी भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे आका मसूद आणि हाफिज सईदला शोधून त्यांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय लष्कर मागे हटणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान फतेह क्षेपणास्त्र शक्तिशाली असल्याचा गवगवा पाकनं जगभर केला. मात्र भारतापुढे पाकची मोठी नाचक्की झालेली आहे. नेमकं घडलंय तरी काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकच्या फतेह 2 क्षेपणास्त्राचा भारताकडून चक्काचूर. on 10th May at the time of Fajr. पाकचं ऑपरेशन बुनियान उल मरसूस सबशेल फेल.
फतेह 2 हे पाकचं सर्वात शक्तिशाली मिसाईल. याच्याच जीवावर पाकिस्ताननं भारताच्या ऑपरेशन सिंदूर विरोधात ऑपरेशन बुनियाल उल मरसूस छेडलं, पण भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर देत या फतेहला चक्काचूर केलं. हरियाणातील सिरसा इथे पाकच्या या फतेह मिसाईलचे तुकडे पडलेत. भारतासाठी फतेहचं उद्ध्वस्त होणं हे मोठं यश मानलं जातंय. पाकच्या दृष्टीनं फतेह मिसाईल का महत्वाचं आहे ते पाहूया. फतेह 2 पाकजवळील सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र. फतेह 2 हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल. 400 किलोमीटर पर्यंत फतेहची मारक क्षमता आहे. अण्वस्त्र वाहून नेण्यास ते सक्षम आहे. फतेह 2 मध्ये मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम आहे. आणि या फतेह 2 मिसाईलला धूळ चारली ती भारत इस्रायलनं संयुक्तपणे विकसित केलेल्या बराक 8 मिसाईलनं. ती कशी आहे ते पाहूया. जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम. भारत आणि इस्रायलकडून निर्मिती. विमान, हेलिकॉप्टर, अँटीशिप मिसाईल पासून संरक्षणास सक्षम आहे. मारकक्षमता 70 ते 90 किलोमीटर आहे. फतेह 2च्या जीवावर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र फतेह 2च्या बेचिराख होण्यानं पाकला चांगलाच धक्का बसलाय. मुळात भारताच्या DRDOनं विकसित केलेली क्षेपणास्त्र तांत्रिकदृष्ट्या फतेह 2 पेक्षा जास्त विध्वंसक आहेत. त्याच्या पुढे फतेह 2चा टिकाव लागणं अशक्य होतं. हे माहीत असूनही पाकनं ऑपरेशन बुनियान उल मरसूस मध्ये फतेह 2 मिसाईल डागण्याचं धाडस केलं. मात्र फतेह 2 मुळे पाकची फतेह होण्याएवढी फेफे उडालीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं घेतला असून मुरीदके, भवालपूरसह 9 ठिकाणी हल्ले करून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिलेली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणं हेच ऑपरेशन सिंदूरचं ध्येय असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. मुदस्सर अहमद, अब्दुल मलिक रौफ आणि युसुफ अझहर या 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं त्यांनी सांगितलं असून भारतीय हवाई दलाने मुरिदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलेला आहे. Operation Sindoor was conceptualized with a clear military aim to punish the perpetrators and planners of terror and to destroy their terror infrastructure. There was also a term of reference and our own binding, self-imposed restriction to target only terrorists and thus prevent collateral damage. And those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf and Mudassir Ahmed. पाकिस्ताननं भारतावर 400हून अधिक ड्रोन हल्ले केले आणि हे हल्ले परतवून लावण्यामध्ये भारताच्या स्ट्राईक रायटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. यावेळेस स्काय स्ट्रायकर भारतासाठी नक्की का महत्त्वाचा आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. गरुडाची नजर, चित्त्याचा वेग, हा आहे भारताचा स्ट्रायकर ड्रोन. याच स्ट्रायकर ड्रोननं पाककडून येणाऱ्या अस्मानी संकटाला परतावून लावलं. पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्की ड्रोन वापरले. मात्र स्ट्रायकर ड्रोननं या तुर्की ड्रोनला हवेतच नेस्तनाबूत केलं आणि एवढंच नव्हे तर पाकची एअर डिफेन्स सिस्टीम ही उद्ध्वस्त करून टाकली. Forensic examination of the drone debris is being undertaken. Preliminary reports suggest them to be of Aziz Guard Songa drone of Turkey. भारतीय सैन्य शत्रूवर थेट प्रहार म्हणून स्काय स्ट्रायकर ड्रोनचा नेहमी वापर करतात. हे ड्रोन अचूक हल्ल्यांसाठी तैनात केले जातात. हे ड्रोन एका सायलेंट किलर सारखे काम करतात. पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी याच ड्रोनचा भारतानं वापर केला. आत्मघातकी ड्रोन म्हणून स्काय स्ट्रायकर ड्रोनची ओळख. बंगळुरूमध्ये अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीनं स्काय स्ट्रायकर ड्रोन बनवला. ड्रोनचा मारक पल्ला 100 किलोमीटर आहे. भारतीय लष्करानं पाकची नाकेबंदी करत अचूक हल्ल्यांसाठी स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्ब सारखी शक्तिशाली शस्त्र आणि आत्मघातकी ड्रोन तैनात केले. अचूकतेनं लक्ष्यावर लक्ष ठेवणारे आणि क्षणार्धात शत्रूचा खेळ खल्लास करणारे हे स्वदेशी ड्रोन. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं याच ताकदीवर पाकला पुरेपूर रडवलं आणि शस्त्रसंधीस भाग पाडलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
आणि भारतानं पुन्हा एकदा पाकचा नापाक इरादा भुईसपाट केला. भारतावर हल्ल्यासाठी पाठवलेले F-16 आणि JF-17 भारतानं धुळीस मिळवले. मात्र भारतानं पाकच्या फायटर जेटचा कसा धुवा उडवला पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ऑपरेशन सिंदूरमुळे चवताळलेल्या पाकनं सुडापोटी भारतावर हवाई हल्ला केला. मात्र भारतीय हवाई दल आणि नौदलानं केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे पाक पळताभुई उडी झाली. या चीनी बनावटीच्या जेट फायटर 17 वर पाकला सर्वात जास्त विश्वास होता, तेच JF-17 जम्मूमध्ये भारताच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. त्यामुळे चीननं पाकला गुलीगत धोका दिलाय का असा प्रश्न निर्माण झालाय. भारताच्या दाखल करण्यात आलेल्या हल्ल्यात जवळ पाकचं अमेरिकी बनावटीचं F-16 बेचिराग झालं. त्यामुळे अमेरिकेनं दहशतवाद संपवण्यासाठी दिलेलं F-16 पाकिस्तान भारताविरोधात वापरतोय हे स्पष्ट झालं. अटीचं उल्लंघन केल्यानं आता अमेरिकेनंही पाकच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. ज्या विमानांच्या आणि क्षेपणास्त्रांच्या जीवावर पाक युद्ध खेळतंय त्याचा आवाकाही पाहूया. JF-17 चीनी बनावटीचं लाईट वेट लढाऊ विमान, हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम, क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि तोफा वाहून नेण्यास सक्षम. पाकिस्तानचं हवाई दल प्रामुख्यानं JF-17चा वापर करतं. JF-17 मध्ये 1200 किलोमीटरची मारक क्षमता. JF-17 भारताच्या आकाश मिसाईलनं निकामी केलं. दुसरं विमान आहे पाकिस्तानचं F-16. अमेरिकेकडून विकसित केलेलं हे लढाऊ विमान आहे. 1500 किलोमीटरपर्यंत ऑपरेशन हल्ला करण्यास सक्षम आहे. क्षेपणास्त्र आणि बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे. 7700 किलो वजनाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. F-16 भारताच्या S-400 क्षेपणास्त्रानं उद्ध्वस्त केलं. तिसरं आहे एअरबॉर्न वॉर्निंग आणि कंट्रोल सिस्टीम. अवॅक्स हे आकाशातून शत्रूवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. 400 किलोमीटरपर्यंत लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. शत्रूची विमानं, क्षेपणास्त्र आणि हालचाली यावर लक्ष ठेवण्यास हे सक्षम आहे. मात्र भारताच्या सुदर्शन 400 क्षेपणास्त्रामुळे अवॅक्स सिस्टीमचा खेळ खल्लास झाला. भारतीय सैन्यानं पाकचा हवाई हल्ला परतवलाच नाही तर पुन्हा पाकमध्ये घुसून तिथल्या मुख्य शहरांना लक्ष्य केलं. त्यामुळे चीनकडून टुक्कार क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमान घेऊन पाकनं युद्ध छेडलंच तर करारा जबाब मिळणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम TV. तर भारताच्या विरोधानंतर सुद्धा पाकिस्तानला अमेरिका धार्जिण्या IMFनं कर्ज दिलेलं आहे. मात्र अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेमागचं नक्की राजकारण काय पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. दुतोंडी अमेरिका पाकच्या मदतीला, भारताचा विरोध डावलून पाकला मदत, भिकेच्या पैशावर पाकची युद्धखोरी, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. त्यातच एकीकडे भारताच्या कुरापती काढणाऱ्या आणि दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानला अमेरिका धार्जिण्या IMFनं $1 अब्ज कर्ज दिलंय आणि आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केलाय. तो नेमका कसा ते पाहूया. IMF मध्ये अमेरिकेचा 17.45% शेअर्स. आपलं वजन वापरून अमेरिकेची पाकला मदत आहे. कर्जाच्या माध्यमातून पाकला अधिक शस्त्र विक्रीची रणनीती आहे. पाकच्या दहशतवाद आणि लष्करालाही अमेरिकेचं पाठबळ आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियात प्रभाव ठेवण्याचा प्रयत्न आहे. पाकला मदत करून चीनच्या महत्त्वाकांक्षांना आळा घालण्याचा डाव आहे. राष्ट्रांच्या आर्थिक ताकदीप्रमाणे त्या राष्ट्राच्या मताला वेटेज दिलेलं आहे. आणि अमेरिका आणि युरोप यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक आणि IMF म्हणजे नाणेनिधी आपल्या पुठ्ठ्याखाली ठेवलेले आहेत. आपल्याला असं वाटतं की यांचे निर्णय अतिशय प्रोफेशनली आणि मेरिटवरती होतात. तर अनेक वेळा हे दिसून आलेलं आहे की राजकीय निकषांवरच यांचे निर्णय होत असतात. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आयात बंद केली. एवढंच नाही तर सिंधू जलकरार रद्द करून पाकला दणका दिला. त्यानंतर पाकनं युद्ध सरावातच
50 अब्ज रुपये खर्च केला. त्यामुळे पाक आणखीनच दुबळा बनलाय. त्यामुळे युद्ध भडकल्यास आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाकनं IMF कडे धाव घेत $7 अब्ज मागणी केली. त्याला भारतानं जोरदार विरोध दर्शवलाय. मात्र त्यानंतरही IMFनं पाकला $1 अब्ज कर्ज दिलाय. मात्र पाकला भिकेचा कटोरा घेऊन IMFच्या दारी का जावं लागलंय ते पाहूयात. पाकवर $130 अब्ज कर्ज आहे. पाकिस्तानमध्ये महागाई दर 38% गेलाय. गरिबी दर 40.2% गेलाय. 82% लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. खरं तर पाकिस्ताननं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत 24 वेळा IMF कडून कर्ज घेतलंय. मात्र कर्ज फेडणं शक्यच नसल्यानं पाकनं तब्बल 23 वेळा कर्जमाफी करून घेतली आहे. पाकिस्तान हे कर्ज जरी कागदोपत्री संरक्षण सामुग्री विकत घेण्यासाठी नसलं तरी पाकिस्तानची परकीय चलनाची किंवा डॉलरची लिक्विडिटी वाढल्यामुळे ते त्याच्यासाठीच वापरणार हे उघड आहे. कारण पाकिस्तानच्या संपूर्ण शासकीय आणि राजकीय यंत्रणेवरती लष्करशहांचा पगडा आहे. खरं तर भारतासारख्या शांतताप्रिय देशाविरोधात कुरापत करणाऱ्या पाकिस्तानला ग्रे यादीत टाकून कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची गरज असताना IMFनं पाकला मदत केली आहे. त्यामुळे दात कोरून पोट भरत नसतं आणि कर्ज काढून युद्ध जिंकणं शक्य नसतं हे पाकनं लक्षात ठेवायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. दरम्यान आता पाकिस्तान भिकारी देश असल्याचा हल्लाबोल MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकला दिलेल्या निधीवरनं त्यांनीही टीका केली आहे. ये लोग यकीन बनो ऑफिशियल भीख मंगे हैं पाकिस्तानी. IMF से लोन ले रहे जाके $1 बिलियन का. आप 75 साल से आपने क्या किया? किसने आपको मजबूर किया IMF का लोन लेने के लिए? और अफसोस की बात यह है कि IMF का लोन ले रहे हैं और ये इंटरनेशनल ये इंटरनेशनल मॉनेटरी फंड नहीं, ये इंटरनेशनल मिलिटेंट फंड दे रहे हैं पाकिस्तान को. वो इस्तेमाल करेंगे. तर आपण पाहिलं MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेले आहेत आणि पाकिस्तान भिकारी देश असल्याचं म्हटलेलं आहे. तर भारतानं हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांना शहीदचा दर्जा देणारा पाकचा खरा चेहरा समोर आला. तरीही चीन भारताशी गोड बोलत दुसरीकडे पाकिस्तान आपला मजबूत मित्र असल्याचं उघडपणे सांगतोय. या दुहेरी खेळीमागचं चीनचे हितसंबंध गुंतलेले आहेत. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. चीनची दुहेरी चाल. पाक मजबूत मित्र असल्याचं वक्तव्य. भारतासमोर दोन्ही देशांचं आव्हान. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावरून 2 पावलं मागे आलेत. युद्धविरामावर सहमती झाली आहे. तरीही तणाव अजूनही कायम आहे. पण पाकिस्तानचा विश्वासघाताचा इतिहास आहे. तो कधीही आपल्या शब्दापासून मागे हटू शकतो. पाकिस्तानच्या प्रत्येक दगाबाजीला भारत योग्य प्रत्युत्तर देतोय आणि देत राहील. आता भारताला वरवर गोड बोलणाऱ्या चीनपासूनही धोका आहे. कारण चीननं युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा एकदा पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवाद्यांचा आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानला अगदी उघडपणे समर्थन दिलंय. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसाक डार यांच्याशी बोलताना पाकिस्तानला आयर्न क्लॅड फ्रेंड असं म्हटलंय. याचा अर्थ लोखंडासारखा मजबूत मित्र असा आहे. पाकचं सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या संरक्षणाची ग्वाही चीननं दिली आहे. युद्धात पाकिस्तान एकटा नाही, त्याच्या मागे चीनचा हात आहे. चीन पाक आर्थिक कॉरिडॉर आणि बलुचिस्तानमधील चीनी गुंतवणूक यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतरही चीननं उघडपणे पाकिस्तानची साथ दिली आहे. चीनचे पाकिस्तानबरोबरचे हितसंबंध समोर आलेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार चीनच्या आर्थिक पाठिंब्यावरच पाकिस्तान भारताच्या कुरापती काढतोय.
पाकिस्तान चीनच्या मदतीने काही आपल्या ॲक्टिव्हिस्टना मदत करतो, काही आपल्या संस्थांना मदत करतो आणि भारतात गडबड करण्याचा प्रयत्न करतो. तर मला खात्री या सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि पाकिस्तानची ही जी क्षमता भारताला पोखरण्याची आहे ती एक थांबवण्यात आपल्याला यश मिळेल. पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार आणि आश्रयदाते यांना भारत सोडणार नाही, पण भारताच्या या मार्गात पुन्हा एकदा चीन अडथळा बनलाय. चीनचा पाकिस्तानला उघड पाठिंबा केवळ प्रादेशिक शांतीसाठी धोका नाही, तर भारताला 2 आघाड्यांच्या युद्धाच्या आव्हानासाठी तयार राहण्याचा संदेश देतोय. भविष्यात भारताला एकाच वेळी नियंत्रण रेषा म्हणजेच LOC आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC वर सज्ज राहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. जैसलमेर आणि बाडमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउटचा निर्णय घेतलेला आहे. सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि सर्वत्र ब्लॅकआउटचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये आपण पाहतोय अनेक ड्रोन हल्ले झालेले आहेत. त्यामुळे आता राजस्थानमध्ये ब्लॅकआउटचा निर्णय घेण्यात आलेला आहे.